आज लेकाने शेतामध्ये पहिल्याच वेळेस ट्रॅक्टर हातामध्ये घेतलं आणि त्याला ते चालवायला जमलंसुद्धा, याचा मला थोडासा प्राऊड फील झालं आणि म्हणूनच मी त्याचा थोडासा व्हिडिओ क्लिप माझ्याकडे होती तर ती तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी ॲड केले. आणि आज माझा खूप जास्त मूड ऑफ झालेला होता, कारण असं कधी कधी असं होतं ना, आपण पूर्ण तयारी करतो, कॅमेरा ऑन करतो, मनात हजार गोष्टी असतात बोलायच्या आणि अचानक काय होतं की आपला कॅमेरा ऑनच झालेला नसतो. तसंच मी आज छान असं मला शूट करायचं होतं आलू मटारच्या भाजीचं. सगळी तयारी केली, छान असा कॅमेरा ऑन देखील केला, पण ज्या वेळेस भाजी करायची ना त्याच वेळेस माझा कॅमेरा कधी बंद पडला हे मलाच कळालं नाही आणि फक्त मी कटिंग वगैरेच यामध्ये घेऊ शकले आणि भाजी जी पूर्ण केलेली होती आलू मटारची मस्त अशी मला रेसिपी शूट करून ती यूट्यूबवर टाकायची होती, पण ते काहीच माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालं नाही आणि माझा खरंच खूप जास्त मूड ऑफ झालेला होता. फक्त आज तुम्हाला इथे कटिंगच बघायला भेटणार आहे. नेक्स्ट टाईम मी नक्कीच आलू मटारची भाजी माझ्या पद्धतीने कशी बनवते तर ते तुमच्यासोबत शेअर करेल, कारण खरंच ही भाजी माझ्या हातची आमच्या घरात तरी सगळ्यांना आवडते. त्यामुळे म्हटलं आपल्या मैत्रिणींसोबत का शेअर करू नये, म्हणूनच मी हा गाठ घातलेला होता. पण होतं कधी कधी असं, कधी कधी मूड ऑफ पण होतो. चला म्हटलं आता मूड ऑफ झालेलाच आहे, चला थोडंसं बाहेर फिरून येऊया. त्या माझ्या टाचदुखीचं जे दुखणं आहे ना ते खूप जास्त वाढलेलं आहे, म्हणून मी आज हॉस्पिटलला आलेले होते. तर हॉस्पिटल वारीसोबतच म्हटलं चला आता थोडंसं फिरण्याची वारी पण करूया. आणि मॉलमध्ये छान अशा ऑफर पण सुरू होत्या आणि मला काही टॉप वगैरे घ्यायचे होते, तर म्हटलं चला ऑफरचा नक्कीच फायदा घेऊया. आणि मी काही खरेदीसुद्धा केलेली आहे, ती तुमच्यासोबत नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच शेअर करेल. आणि त्यानंतर घरी आले, सगळ्यांसाठी छान असा चहा बनवला आणि आरामशीर असा चहा घेतला. बाहेरून आल्यानंतर चहा घेतल्यानंतर एकदम रिफ्रेशिंग वाटतं आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात करायलाही छान वाटतं. चला या तुम्ही पण चहा घ्यायला. व्हिडिओ आवडला असेल, नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा परत. बाय.